महासागर न्यूज. लाठीला खिळे मारलेले जे होते आणि त्यांनी मारहाण केली, मुलींचा विनयभंग केला, हे आदेश कोणी दिले याचं निवेदन करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात यावं आणि या निर्घृण कृत्याची जबाबदारी घ्यावी गृहमंत्री म्हणून आणि त्याबाबत निवेदन करावं. पण पंतप्रधान यायला तयार नाहीत आणि देशाचे गृहमंत्री सुद्धा यायला तयार नाहीत. देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतायत, पण ते संसदेमध्ये बसतात आणि सभागृहात येत नाहीत. प्रधानमंत्री मोदी येत नाहीत. त्याच्यामुळे या शेवटच्या आठवड्यात काय होईल, ही आता 10 वाजताची बैठक आहे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे, सर्व विरोधकांची, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. आज पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जात आहेत. याकडे कसं बघतात? याच्याकडे काही गांभीर्याने बघण्याची गरज नाही. गेले काही महिने आपण सगळ्या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणारच. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं, याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाहीत. पूर्वी ते यायचे. तुम्ही जाणार भेटायला? नाही, आम्ही तर कधीच जात नाही ना. ही आमची भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि 10 खासदार, किती त्यांचे 8 खासदार जे आहेत ते काय लपून छपून भेटत नाहीत ना. रिसर त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करत आहेत. आणि माझं काल सुप्रियाताईशी या विषयावर चर्चा झालेली आहे की कोणत्या जिल्ह्यातले काय प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाही आहेत. आणि एकेकानं भेटण्यापेक्षा एकेकाने भेटल्यावर संशय येतो ना, हा का भेटला, तो कशाला भेटला. त्याच्यामुळे आपण एकत्र जाऊ आणि एकत्र प्रश्न मांडू, ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या किंवा कार्यकारी अध्यक्ष ज्या आहेत त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचं म्हणणं बरोबर आहे. डिलिमिटेशनच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होत आहे. मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीनं सांगतो. मला वाटत नाही. देशभरामध्ये प्रादेशिक पक्ष फोडले जात असताना पवारांचा पक्ष वाटायला वाचला, त्यामुळेच ही भेट आहे असं सांगितलं. त्याची अर्थ डिलिमिटेशनला पाठिंबा देणं असं सांगितलं. मला असं वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे या डिलिमिटेशनला पाठिंबा देतील. म्हणजे ज्या पद्धतीनं हे बिल येत आहे, 850 खासदार बनवून हवे तसे मतदारसंघाची तोडफोड करायची, हे राष्ट्रहितासाठी योग्य नाही. त्याच्यामुळे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या बिलाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी खासदार त्यांना भेटत आहेत, हे मी मान्य करणार नाही. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत असतील तर कुठेतरी विरोधी पक्षाच्या प्रतिमेला पण तडा जातो, कारण सातत्यानं भेटणं सुरू आहे. मग अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला आहे, हे जे लक्ष. आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैराच्या हातामध्ये दिला. मी ऐरा गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड, हे जय शहाला काढून, बरं का, उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय पक्ष नाही, शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीनं
अमित शहाने हे राजकारण केलं आहे, निर्घृण, क्रूर, अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळेल. पवारांचं तर कुटुंब कुठलं? सगळंच फोडलं आहे ना. मी काय म्हणतो, ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते इंडियाबरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळ्या प्रकारचा आहे. आम्ही त्यांचं तोंड पण बघत नाही. पवार स्वाभिमानी असं म्हणायचं. आहेत ना, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात. आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या असंविधानिक पद्धतीनं आमचा पक्ष फोडला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्यागऱ्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहणार. तुम्ही म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून घेऊ, असं तुमचं विधान आहे. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो. हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही आहे ना. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे. दयामाया नाही. तुम्ही त्यांना या कृत्याबद्दल अलोकशाही पद्धतीने म्हणतात आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करणार म्हणतात. हो, करणार ना. मग ती लोकशाही कशी? लोकशाहीच आहे ती. आता लोकशाहीच्या नवीन व्याख्येत ती बसते, जी ह्या लोकांनी बनवली. मग का आम्ही काय शंड आहोत की काय? नामर्द आहोत? तुम्ही मर्द दाखवण्यासाठी लोकशाही त्यांनी पाहिजे पुढे असं म्हणतात. बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% BJP आपोआपच खाली होणार आहे. सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा होईल. शहाजीबापू पाटील काल दिल्लीत होते, एकनाथ शिंदेच्या सोबत कार्यक्रमात होते. मला ते म्हणाले की लोकसभेनंतर एकनाथ शिंदेनी जर झंझावती दौरा केला नसता तर महायुतीची सत्ता राज्यात आलीच नसते. म्हणजे महायुतीचे सरकार एकनाथ शिंदेमुळे असं त्यांना स्पष्ट म्हणाले. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी उत्तर देतील, मी कशाला देऊ? काल माझा काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस देतील ना उत्तर, चंद्रशेखर बावनकुळे देतील, रवींद्र चव्हाण देतील, नरेंद्र मोदी देतील. बोलिए. सर, एक जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा काल कोल्हापुरात एकत्र मुंबई ते प्रवास झाला. राहुल नार्वेकर एक सोबत होते. उद्या जर माझ्या विमानामध्ये मुख्यमंत्री आणि नार्वेकर असतील तर मी काय विमानातून उतरू का? मला सांगा ना. अनेकदा माझं आणि राहुल नार्वेकरांचं गाव एकच, अलिबाग आहे. तिथे जाताना त्या बोटीमध्ये नार्वेकर असतात. नार्वेकर सुद्धा जातात गावाला, मीही जातो माझ्या गावाला, आणि त्या नार्वेकर त्या बोटीमध्ये असतात. म्हणून काय बोटीमध्ये उड्या मारायच्या का आम्ही? जयंत पाटील इकडे मुख्यमंत्र्यांची एकत्रित प्रवास करतायत, दुसरीकडे इकडे दिल्लीमध्ये गाठीभेटी होत आहेत, स्नेहमिलन सुरू आहे. तर आता स्नेहमिलनाचा फळ काय आहे ते दृश्य फळ दिसल्यावरती बोलता येईल ना. दिल्लीत मंगल मिलन, मनोमिलन, स्नेहमिलन हो आहे ना. असू दे ना ही मिलनं सगळे. हे मिलन पर्व किती काळ चालते बघू. बोलिए आपका. देखिए, शरद पवार साहब के पार्टी के 8 सांसद अगर प्रधानमंत्री को मिलते हैं तो उसमें आश्चर्य की बात क्या है? वो सांसद है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, अपने अपने चुनाव क्षेत्र के कुछ प्रश्न होते हैं. प्रधानमंत्री जी सदन में नहीं आ रहे हैं, गृहमंत्री सदन में नहीं आ रहे, तो अकेले अकेले जब मिलते हैं लोग तो एक रहस्य पैदा होता है कि अकेला क्यों मिला. तो सुप्रिया ताई ने कहा, सुळे जी ने, कि आपके सभी के प्रश्न लेकर हम एक साथ जाएंगे और प्रधानमंत्री से बात करेंगे. यही मुद्दा है. मेरी कल सुप्रिया जी से बात हो गई है और सुप्रिया जी ने यही कहा है, उसमें गलत नहीं है. अब कोई विधायक अगर मुख्यमंत्री से मिलता है, चाहे विरोधी पार्टी का हो चाहे और किसी का हो, तो उसमें कोई रहस्यमय बात नहीं होनी चाहिए ना. विधायक है, मुख्यमंत्री से अपना काम लेकर जाएगा ही हो. वैसे हम सांसद हैं, हमको लगता है अगर किसी मंत्री के पास जाना है तो हमको जाना चाहिए. कभी नहीं.
मैं उनके पार्टी का कोई स्पोक्स पर्सन नहीं हूँ, लेकिन मैं जो पवार साहब को जानता हूँ, मुझे जो पवार साहब की विचारधारा मुझे जो ज्ञात है, मुझे लगता है कि पवार साहब ही निर्णय कभी नहीं लेंगे। अरे छोड़ो ना बेटा, हो गया। आपके ऊपर हमला हुआ है और सदन नहीं चलने दे रहे हैं और एफसीआर है सर, एफसीआर है डिलिमिटेशन ऑफ कोटा का जो वुमेन कोटा का जो बिल अटका हुआ है, 4 दिन बचे हुए ये अटके ही रहेंगे भी जब तक अमित शाह सदन में आकर जंतर मंतर में जो हुआ बच्चों पर हमला, उसकी जिम्मेदारी किसकी है, आदेश किसने दिया, उस बारे में निवेदन नहीं देंगे तब तक सदन में कोई भी बिल शांति से नहीं पारित होगा। हंगामा चलता रहेगा। आज 10 बजे हमारी मीटिंग है खड़गे साहब के यहाँ, उसके बाद हम निर्णय लेंगे। ममता बनर्जी पश्चिम बंगाल की सिर्फ एक मुख्यमंत्री नहीं है। ममता दीदी एक ऐसी महिला नेता है जिसने लगभग 15 साल पश्चिम बंगाल पर को नेतृत्व दिया है, देश को नेतृत्व दिया है। चुनाव हार गए उसका मतलब ये नहीं कि सब कुछ हार गया। आप बांग्लादेश की पदच्युत प्राइम मिनिस्टर शेख हसीना की हिफाजत कर सकते हो, हाँ, बांग्लादेश की, उसके लिए पूरा तामझाम सिक्योरिटी आप लगाते हो, लेकिन आप अपने राज्य की एक्स मुख्यमंत्री की हिफाजत नहीं कर सकते। आप बोलते हैं कि ये जनता और तृणमूल कांग्रेस का झगड़ा है। अच्छा, तो लॉ एंड ऑर्डर का मतलब क्या होगा? ये जनता कौन है, ये बीजेपी के कैसे गुंडे हैं, उसका पूरा एविडेंस सामने आया है। वहाँ के मुख्यमंत्री को मैं बताना चाहता हूँ, सत्ता आती है, सत्ता चली जाती है। अगर ये जनता और तृणमूल कांग्रेस का झगड़ा है तो ये समझ लीजिए जंतर मंतर का झगड़ा है, भी पूरा देश और मोदी का झगड़ा है। सर, केरला में जो अरेस्ट हुआ है महासागर न्यूज।